आणि स्वागत आहे आपल्या छानशा गोंडीशा पॅरिस ब्लॉगमध्ये. ब्लॉग होते सुरू डायरेक्ट तुळजापूरमधून. आम्ही आलो सध्या तुळजापूरला. ही आमची पिकअप आहे. हे उठायचे लवकर. ओके निघला. बिबटे आहे दोघं गँग हिंड तिकडे वगैरे. रात्री निघलो होतो 10 नाही तर 11 दरम्यान निघलो होतो. आता सध्या 1 वाजता 1-1:30 वाजता तिथं आम्ही पोहोचलेलो. 1-1:30 नाही 2 वाजल्या होत्या पोहोचायला. पण सध्या आता झोपी फांदली आहेत. आता जायचंय तुळजापूरच्या रोडनी. पुढे बघूत काय होते काही नाही. मग अपडेट येत जाईल. काय जातं ते आंघोळ करायला खडोळा जायचे भावांना. आपल्याला अपडेट येत जाईल. मला एवढं माहित नाही. पण तुळजापूरच्या गल्लीमध्ये हिंडत होती कोणते कोणाला आमच्या चौकात त्याला कोणाला काही माहित नाही. आणि ते हिंडत लाज नसल्यावर त्याला काय अक्कल बिक्कल काय का नाही काय माहित. भावानं बघू हाय हुकलं चुकलं तिथं काय आम्हाला रेंज नाही. माझा बॅलन्स बी संपत आलाय. यायला बी रेंज नाही. थँक्यू. भावाने टावर कुंकडे हिंडू राहिलेत. तिकडे जायचं आपल्याला आणि इकडे हिंडते बेनी. डोक्यात फार बाद झाली तिथं. भोपी असते त्यांचे जायचे आपल्याला तिथं काहीतरी असते प्रोसेस येते तेवढे कमेंट करायचे आपल्याला. थँक्यू. 4:30 वाजल्यात. लाईन बघा आपल्या इथं भोपीचं घर इथं शेजारीचे आहे. आणि पलीकडे लाईन बघा इथं सगळी आता देवदर्शनाला लाईन चालली तिकडं. आणि तिकडं पहिले कडूळ तिकडे दिसते का तिकडे कडूळ आहे. कडूळ काय म्हणते त्याला ती. आणि इकडलं खाली लाईन बिन सगळे. आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि थोड्या लाईट दिसते तिकडे यश आहे. आपल्याला लवकर तिकडे जायचं आहे. उरकून तिकडे काहीतरी प्रोसेस तेवढे कंप्लीट करून लवकर आपल्या तिकडे जायचे. दर्शन घ्यायचे तिथे लवकर निघायचे. कारण की दुसरं बी कामं टाकणार. दर्शन झाले का छापी मारलं गणबिन लावलं दुसरीकडे जायचे. आता आपल्याला लई वेळ थांबलो. रांग झाली. गँग कशी सजली आपली. सगळ्यांना लावलाय गणबिन. आज काही गर्दी कमी होती त्यामुळे दर्शन लवकर झाले. बीच दर्शन झाले. पण व्हिडिओ काय काढला नाही कारण की जास्त व्हिडिओ काढता येत नव्हता. वेळ काढता येत नाही व्हिडिओ त्यामुळे काढला नाही. आपलं व्हिडिओ सोशल मीडिया जमत नाही. गडी सजलेली गडी ही नाही होय होकलाय. भावाने एवढी माहिती नसून मी ब्लॉग तयार केला. म्हणजे जोक नाही माहिती भीती काही नाही तरी ब्लॉग तयार केला मी. कसं केला काय माहिती. हिथून चालत आपण चौघच. बाकी सगळे पुढे गेलेत. आम्ही चौघत. आणि आपलं देवदर्शन भारी झाले. निवांत काय टेन्शन नाही. लवकर आलो आम्ही त्यामुळे देवदर्शन झालं. आणि ब्लॉग शूट करायचं म्हणजे काय डोक्यात नव्हतं खोक्यात नव्हतं तरी शूट केलं आम्ही. आणि पूर्ण गँगनी सपोर्ट केला. म्हणजे ऑडियन्समध्ये एवढा नाही शूट केला आम्ही तरी प्रयत्न केला. यो भावाने ह्याला विचारतो आपण फीडबॅक घेऊ कसं देवदर्शन झालं. कसं झालं देवदर्शन आपलं. एकदम ओके मध्ये झालं. तानाजी भारी झालं. थँक्यू दीपक भाऊ. मस्त झालं. आणि हे ब्लॉग एवढाच होता. ब्लॉग आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्रेम द्या इज्जत.